नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. विनापरवाना गुंगीकारक औषधाच्या बाटल्या व गोळ्यांची विक्री करण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगणारे इसम स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद. रॅकेट उद्ध्वस्त. दिनांक 12/12/2023 रोजी पोलीस अधीक्षक धुळे श्री श्रीकांत धिवरे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की इसम नामे विकास उर्फ विक्की मोहन चौधरी राहणार दंडेवाला बाबानगर मोहाडी याने त्याच्या राहत्या घरात मानवी मेंदूवर विपरीत परिणाम घडवून आणणाऱ्या गुंगीकारक औषधाच्या बाटल्या चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने साठा करून ठेवला असल्याबाबत खात्रीशीर माहिती प्राप्त झाली. सदर बातमीची खात्री करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय शिंदे यांनी बाळासाहेब सूर्यवंशी व स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकास आदेशित केले. त्या अनुषंगाने पथकाने इसम नामे विकास उर्फ विक्की मोहन चौधरी वय 36 राहणार दंडेवाला बाबानगर मोहाडी यास त्याचे राहते घरून ताब्यात घेऊन घराची घरझडती घेतली असता त्यात खालील नमूद वर्णनाचा गुंगीकारक औषधाच्या बाटल्या व गोळ्या मिळून आल्या. त्याचे वर्णन खालीलप्रमाणे. किंमत 36,000 रुपये किमतीचा कोडियन फॉस्फेट हा प्रतिबंधित गुंगीकारक घटक असलेल्या 170 बाटल्या, 5,120 रुपये किमतीच्या अल्प्राझोलम हा प्रतिबंधित गुंगीकारक घटक असलेल्या गोळ्यांची 160 ट्रिप, वरील प्रमाणित गुंगीकारक घटक असलेल्या बाटल्या व गोळ्या जप्त करून सदरचा माल त्याने लुकेश चौधरी राहणार देवपूर धुळे रिंकू मेडिकल याचेकडून खरेदी केल्याचे सांगितल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे संपूर्ण नाव गाव विचारता लुकेश अरुण चौधरी वय 30 राहणार देवपूर असे सांगितले. त्याने गुन्ह्याची कबुली देऊन अशाच प्रकारचा गुंगीकारक माल अवैधरित्या रिंकू मेडिकलचे मालक प्रमोद येवले यांच्याकडील असल्याचे सांगितले. पथकाने प्रमोद अरुण येवले वय 34 राहणार देवपूर धुळे त्यास ताब्यात घेऊन विचारपूस करता त्याने त्याचे राहते घरातून खालील वर्णनाचा गुंगीकारक माल काढून दिला. त्याचे वर्णन खालीलप्रमाणे. 36,750 रुपये किमतीचा कोडियन फॉस्फेट हा प्रतिबंधित गुंगीकारक घटक असलेल्या 210 बाटल्या, वरील प्रमाणित गुंगीकारक घटक असलेल्या बाटल्या जप्त करून सदरचा माल त्याने मुकेश पाटील राहणार वाडी बोकर धुळे याचेकडून खरेदी केल्याचे सांगितल्याने शोध घेऊन त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारता मुकेश आनंदा पाटील वय 35 राहणार वाडी बोकर धुळे असे सांगून गुन्ह्याची कबुली दिली. मुकेश पाटील यास विश्वासात घेऊन विचारपूस करता त्याने राहते घरातून खालील वर्णनाचा गुंगीकारक माल काढून दिला. त्याचे वर्णन खालीलप्रमाणे. 30,000 रुपये किमतीचा कोडियन फॉस्फेट हा प्रतिबंधित गुंगीकारक घटक असलेल्या 200 बाटल्या, 5,760 रुपये किमतीचा अल्प्राझोलम हा प्रतिबंधित गुंगीकारक घटक असलेल्या गोळ्यांचे 180 स्ट्रीप येणेप्रमाणे एकूण 1,03,603 रुपये किमतीचा गुंगीकारक औषधाच्या एकूण 580 बाटल्या आणि गुंगीकारक औषधाच्या एकूण 340 स्ट्रीप 5100 गोळ्या जप्त करण्यात आल्या असून इसम नामे विकास उर्फ विक्की मोहन चौधरी वय 36 वर्षे, लुकेश अरुण चौधरी वय 30 वर्ष, प्रमोद अरुण येवले वय 34 वर्ष, मुकेश आनंदा पाटील वय 35 वर्ष सर्व राहणार धुळे यांच्या विरोधात मोहाडी नगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदरची कारवाई श्री श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक धुळे, श्री किशोर काळे अप्पर पोलीस अधीक्षक धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय शिंदे, पोलीस सब इन्स्पेक्टर बाळासाहेब सूर्यवंशी, पोलीस सब इन्स्पेक्टर योगेश राऊत, पोलीस सब इन्स्पेक्टर अमरजीत मोरे, असिस्टंट सब इन्स्पेक्टर संजय पाटील, श्याम निकम दिलीप खोंडे, पोलीस हवालदार संदीप सरकपोना, पंकज प्रशांत चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र वाघ, किशोर पाटील, योगेश जगताप, महेंद्र सपकाळ, कैलास महाजन व राजू गीते इत्यादींनी कारवाई केली आहे. गुप्त बातमीदाराने अशी बातमी दिली होती की धुळे शहरामध्ये काही नार्कोटिक्स आणि सायकोट्रोपिक जे सबस्टन्सेस ॲक्ट आहे त्यानुसार त्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. त्यानुसार LCBच्या टीमने आपण एक विकास उर्फ विक्की मोहन चौधरी हा दंडेवाला बाबानगर मोहाडी येथे राहणारा इसम आहे याच्या घराची हाऊस सर्च केली तर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये या प्रकारचे टॅबलेट्स आणि सिरप्स मिळतील अशी एक बातमी होती. त्या अनुषंगाने आपण हाऊस सर्च केला असता
त्याच्याकडे आपल्याला 170 बाटल्या कोडीन फॉस्फेट आणि 170 स्ट्रिप्स अल्फ्राझोलाम म्हणजे जे गुंगीकारक हे आहेत जे मोठ्या प्रमाणात त्याचा हल्लीचे तरुण मुलं ॲडिक्शन करतात त्याचं आपल्याला तसं मिळालं. त्याच्याकडे पुढे चौकशी करताना आपल्याला असं कळलं की रिंकू मेडिकल जे आहे त्यांच्याकडून याने हे हा सगळा माल आणलेला आहे. त्याच्यामुळे तिथे काम करणारे लुकेश चौधरी याला आपण ताब्यात घेतलं. त्या रिंकू मेडिकलचा जो मालक आहे त्याचं नाव आहे प्रमोद अरुण येवले, देवपूर धुळे राहणारा. याला देखील आपण त्याच्यामध्ये अटक केली. त्याला अटक केल्यानंतर त्याच्या घरी सुद्धा आपल्याला 210 कोडीन फॉस्फेटच्या बाटल्या मिळाल्या. त्याच्यानंतर पुढे असं कळलं की त्याला एक मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे, त्याचं नाव आहे मुकेश आनंदा पाटील, हा वाडी भोकर धुळे येथे राहतो, की त्याने त्याला ते सप्लाय केलेलं आहे असं बातमी कळल्यानंतर आपण त्याच्या घरी पण सर्च घेतली. त्याच्या घरी पण आपल्याला कोडीन फॉस्फेटच्या 200 बाटल्या आणि अल्प्राझोलमच्या 180 स्ट्रिप्स असा माल मिळाला. एकूण आपण याच्यामध्ये 580 बाटल्या कोडीन फॉस्फेटच्या जप्त केलेल्या आहेत आणि जवळजवळ 5100 गोळ्या अल्प्राझोलाम याच्या आपण जप्त केलेल्या आहेत आणि 4 आरोपींना याच्यामध्ये आपण सध्या अटक केलेली आहे आणि त्यांच्यावर NDPS म्हणजे नार्कोटिक ड्रग अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट याच्यानुसार आपण गुन्हा दाखल केलेला आहे.